2025च्या खरीप हंगामात जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय। या शेतकऱ्यांसाठी 2,09,33,000चा पीक विमा जाहीर झाला। मात्र हजारो रुपयांचा भरणा करूनही पीक विमा कंपनीनं मात्र शेतकऱ्यांना अवघ्या 10 रुपयांपासून ते 145 रुपयांचाच परतावा दिलाय। या तुटपुंज्या परताव्याचं करायचं काय असा संतप्त सवाल शेतकरी विचारतायत। पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। अशा काळात पीक विम्यामुळे थोडी मदत मिळेल अशी अपेक्षा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी मात्र घोर निराशा पडलीय। 2025च्या खरीप हंगामात जालना जिल्ह्यात जोरदार अतिवृष्टी झाली। यात सोयाबीन, कापसासह सर्वच खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालं। पीक विमा कंपनीनं जालन्यामधल्या पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी 2,09,33,000ची नुकसान भरपाई मंजूर केली खरी, पण सोयाबीन, कपाशी आणि मका पिकाच्या नुकसानापोटी हेक्टरी हजारो रुपये भरून सुद्धा तुटपुंजी रक्कम मिळाल्यामुळे शेतकरी संतापलेत। 1,561 रुपये विमा भरलेला आहे आणि मला त्याच्यातून फक्त 110 रुपये मिळालेले आहे। आणि तसं पाहता माझं शेतात सोयाबीन पीक होतं आणि माझी जमीन नदीकाठी असल्यामुळे नदीचं पाणी आल्यामुळे त्याचं नुकसान झालेलं होतं। पण त्या नुकसानीचा कोणी पंचनामा केलेला नाही आणि आम्हाला नुकसान भरपाई अशी मिळालेली आहे की जुनं शासनानं आमच्या तोंडात मारल्यासारखं केलेलं आहे। रेपाळा गावातल्या कुशीवर्ता देवडे यांनी सोयाबीनसाठी 2,366 रुपयांचा पीक विमा भरला, पण त्यांना एकूण 332 रुपयांचाच पीक विमा मिळाल्यामुळे त्या नाराज आहेत। सोयाबीन पेरली होती आम्ही, मग या पाण्याच्या दुष्काळामुळे काही सोयाबीन झाली नाही आम्हाला। बरं, मला सांगा की आता एकूण पीक विमा किती भरला होता तुम्ही आणि तुम्हाला किती मिळाला? 2,366 रुपये भरला होता। 332 रुपये मिळाला। आता पीक विमा काढायला परवडतं का बरं? काय म्हणणं आहे तुमचं? आता काहीच परवडत नाही। ते काढाल तरी पुरतेत का? बरी फायद्याची ठरली, तोट्याची ठरली? बरी तोट्याची ठरली। त्यांच्यासह इतर शेतकऱ्यांची साधारणतः अशी स्थिती आहे। राज्य सरकारनं आमच्या पीक विम्याच्या प्रश्नात लक्ष घालावं आणि सुधारित पीक विमा मंजूर करावा अशी मागणी शेतकरी करतायत। शासनाने पीक विमा तर दिलाच नाही, दिला तर तो थोडा मोजकाच दिलाय। 2238 रुपये मी भरलेले आहे आणि मला एका गटाला 32 रुपये, दुसऱ्या गटाला 72 रुपये, तिसऱ्या गटाला 24 रुपये आणि चौथ्या गटाला 37 रुपये असे 165 रुपये सगळा पीक विमा दाखवत आहे। अजून खात्यावर पडला की नाही पडला त्याची काही मालूमात सुद्धा नाहीये आणि शासनाकडं तर लक्षच नाहीये। शासनाचं काय लक्षच नाहीये। पीक विमा देताना लाज वाटायला पाहिजे थोडीफार सरकारला। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, यांना मोठे मोठे भूखंड हडपायला चालतात। शेतकऱ्यांना पीक विमा काही जर द्यायचं असलं तर देत नाही। शासनानं एक नवीन सिस्टम आली, ट्रिगर सिस्टम, की त्या ट्रिगर सिस्टम मुळे जे आपण नुकसान झालं त्याची नुकसानीची कंप्लेंट पण करू शकत नाही। त्याच्यामुळं जर ही कंप्लेंट यापुढे जर ट्रिगर सिस्टम असली तर आम्ही पीक विमा भरणार नाही। सगळ्या गावातली परिस्थिती हीच का शेतकरी? सेम माझी जशी परिस्थिती तशी सगळ्या गावाची परिस्थिती आहे। समाधान आहे सगळ्या मिळालेल्या पैशावर? नाही, समाधान नाहीये आणि ट्रिगर सिस्टम कॅन्सल व्हायला पाहिजे आणि आम्हाला जे आमची नुकसान झाली त्याची भरपाई मिळायला पाहिजे यापेक्षा आहे। हजारो रुपयांचा पीक विमा भरणा करूनही पीक विमा कंपनी पिकांचा चांगला परतावा देत नाही, मग त्याचा फायदा काय असा संतप्त सवाल शेतकरी करतायत। पीक विमा कंपनीनं लावलेली ट्रिगर पद्धत बंद करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे सरकार गांभीर्यानं लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।